नमस्कार. मी ॲडव्होकेट पद्मजा मिलिंद लाड. मी कराड कोर्टात वकील म्हणून काम करते. मी प्रभाग क्रमांक 2 मध्ये निवडणुकीसाठी अपक्ष म्हणून उभी आहे. माझं निवडणुकीचं चिन्ह आहे कोट. मी या भागाची मतदार आहे. मी या ठिकाणी राहते देखील. एक मतदार म्हणून या ठिकाणी मी ज्या काही अडचणी फेस केल्या, तोच माझ्या जाहीरनाम्याचा भाग आहे. आमच्या प्रभागाचे अनेक प्रश्न आहेत, जे वर्षानुवर्षे प्रलंबितच आहेत. त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. माझ्या प्रभागाच्या वाढत्या विस्ताराचा विचार करता नागरिकांसाठी या ठिकाणी पोलीस चौकी असणं, आरोग्यविषयक त्यांच्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणे, शाळा हे देखील माझ्या जाहीरनाम्यामधील मुद्दे आहेत. जनतेशी थेट संपर्क साधून आमच्या प्रभागाचा विकास करणं हे माझं सर्वात महत्वाचं असं ध्येय आहे. जसं की झोपडपट्टीचा प्रश्न असेल, वाकण रस्त्याच्या वाहतुकीचा प्रश्न असेल, त्या ठिकाणी असलेल्या मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न असेल, असे बरेचसेच मुद्दे आमच्या प्रभागामध्ये आहेत. माझ्या प्रभागातील सुरक्षेच्या दृष्टीने माझ्या पूर्ण प्रभागामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, त्याचप्रमाणे नदीकाठी राहणाऱ्या लोकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करणे हा देखील माझ्या जाहीरनाम्याचा एक भाग आहे. महिला सक्षमीकरणासाठी बचत गटांना प्रोत्साहन देणं, महिलांसाठी विविध आरोग्य शिबिरं भरवणं, तसंच त्यांना कायदेविषयक मार्गदर्शन करणं. आमच्या प्रभागातील ज्या काही अडचणी आहेत त्या मी स्वतः पूर्ण प्रभाग फिरून त्याचं पूर्ण परीक्षण करून त्यानंतर मी काढलेले हे सगळे मुद्दे आहेत. गेली अनेक वर्षे मी अनेक सामाजिक कामं केलेली आहेत आणि ती कामं मी माझ्या प्रभागातील लोकांपर्यंत पोहोचवलेली आहेत. आणि सांगायचं म्हणजे आपल्या कराड नगरीचे भाग्यविधाते, आपल्या कराड नगरीचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांचं जे आत्मचरित्र आहे, याचं चिंतन आणि मनन केल्यानंतर मला या कार्याची प्रेरणा मिळालेली आहे. मी डबल पोस्ट ग्रॅज्युएट आहे. माझं शिक्षण एमकॉम LLM आहे आणि गेली 11 वर्षापासून मी वकिली क्षेत्रात काम करत आहे. मला एक मुद्दा आवर्जून या ठिकाणी सांगावासा वाटतो की मी खूप पूर्वीपासून खूप अनेक वर्षापासून काम करत आलेली आहे. मी काम केल्यानंतर मायबाप जनतेला लोकसेवेची संधी मागत आहे. असे बरेचसेच प्रश्न घेऊन मी या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली आहे आणि माझ्या या निवडणुकीचं चिन्ह आहे कोट. सर्वांना न्याय देणारा कोट. आजवर मी जो कोट घालून कोर्टामध्ये काम केलं आणि बऱ्याच लोकांना न्याय दिला, त्याच पद्धतीनं या प्रभागातील प्रश्नांना न्याय देण्यासाठी या कोर्टाच्या चिन्हाभोवती समोर जे बटन आहे ते दाबून मला तुम्ही प्रचंड मताने विजयी करा. त्यामुळं सर्वांनी लक्षात ठेवा कोट, सर्वांना सांगा कोट. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.